फॉर्म कसा भरायचा पहा. साईट ओपन झाल्याच्या नंतर तिथं क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. मित्रांनो, रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्ट नेम जसं 10वीच्या मार्क मेमोवर आहे तसंच ॲज इट इज तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आणि लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम टाकायचं. नावसुद्धा तुमचं चुकता कामा नये. व्यवस्थित संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे. सुरुवातीला आता आपल्याला ₹100 पेड करायचं म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं आहे. हा फॉर्म नाही, फॉर्म नंतर भरायचं. अगोदर पूर्ण हे रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घ्यायचा. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे. ईमेल ॲड्रेस असेल, डेट ऑफ बर्थ असेल, ॲड्रेस असेल, संपूर्ण व्यवस्थित टाका. कारण की पुढे हीच माहिती तुमची चेक केली जाणार आहे आणि या माहितीच्या आधारावर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि या माहितीच्या आधारावरच आपले डॉक्युमेंट्स हे समोर चेक होणार आहे. त्याच्यामुळे संपूर्ण माहिती व्यवस्थित तुम्हाला इथं भरायची आहे. खाली इथे सुद्धा तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता इथं एंटर टेक्स्ट म्हणजे हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा कोड तुम्हाला इथं संपूर्ण एंटर करायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यावर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. अशा पद्धतीनं संपूर्ण माहिती तुमच्या समोर येईल. त्याच्यानंतर पुन्हा नेक्स्ट करायचं आणि आता इथं ज्या पद्धतीने तुम्हाला पेमेंट्स करायचं त्या पेमेंटचे ऑप्शन आहेत. तर इथं पहा एक सर्वात सोपा म्हणजे ऑप्शन आहे यू-पी-आय. इथं तुम्हाला स्कॅन करून तुमच्या मोबाईलनं सुद्धा तुम्ही काय करू शकता ₹100 पेड करू शकता. इथं क्यूआर कोडला जर क्लिक केलं तर अशा पद्धतीने क्यूआर कोड येईल. मग तिथं तुमच्या मोबाईलमधून तुम्ही काय करू शकता ₹100 इथं पेड करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला स्वतः सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने पेजेस तुमच्या समोर येईल आणि इथं महत्त्वाचं म्हणजे रेफरन्स नंबर तुम्हाला येईल आणि तोच रेफरन्स नंबर आपल्याला पुढं ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना यूज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे प्रिंट करून घ्यायचे म्हणजे डाउनलोड करून सोबत ठेवायचं आहे कारण पुढे तुम्हाला कामाला येणार आहे. ही सर्व प्रोसेस झाल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे आणि रजिस्ट्रेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्याच्या नंतर या पद्धतीने संपूर्ण फॉर्म तुमच्या समोर येईल. आता हा फॉर्म व्यवस्थित तुम्हाला भरायचा आहे. जर ह्या फॉर्ममध्ये चुका झाल्या तर पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्ही बाद होणार आहात. त्याच्यामुळे हा फॉर्म व्यवस्थित तुम्हाला भरायचा आहे. तर पाहून घ्या कशा पद्धतीने भरायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला संपूर्ण तुमचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं पोस्टल ॲड्रेस टाकायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने सर्व ॲड्रेस टाका. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट पोस्टल ॲड्रेस टाकायचा आहे, संपूर्ण भरून घ्यायचं. ईमेल आयडी टाकायचं, मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर जेंडर्स, त्याच्यानंतर रिलिजन्स टाकायचं आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्याच्यानंतर कास्ट तुमची निवडायची आहे. त्याच्यानंतर प्लेस ऑफ बर्थ, जन्म तुमचा कुठे झाला ते टाकायचं. मॅरिड आहात किंवा अनमॅरिड ते सुद्धा तुम्हाला टाकायचं. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती तुम्हाला स्वतःबद्दलची इथं भरून घ्यायची आहे. ही संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर आता महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे क्वालिफिकेशन्स तुम्हाला आता व्यवस्थित काय करायचं आहे, भरायचं आहे. त्यानंतर आता एस-एस-सीची संपूर्ण माहिती भरायचं आहे. बोर्ड घ्या, महाराष्ट्र स्टेट ऑफ बोर्ड घ्यायची, तिथं इयर ऑफ पासिंग घ्या व्यवस्थित, आउट ऑफ मार्क्स टाका, त्याच्यानंतर टोटल मार्क्स आणि ऑटोमॅटिकली पर्सेंटेज येऊन जाईल. त्याच्यानंतर ॲड करायचं, ॲड केलं की 12वी येईल. 12वीला सुद्धा जे आर्ट, कॉमर्स काय ते निवडा. त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्ड घ्या, त्याच्यानंतर इयर ऑफ पासिंग टाका, त्याच्यानंतर आउट ऑफ मार्क्स टाका, त्याच्यानंतर टोटल मार्क्स टाका, त्याच्यानंतर पर्सेंटेज टाकायचं. पर्सेंटेज टाकत असताना जे ग्रेडमध्ये आहे तर ग्रेडमध्ये कन्व्हर्ट करून पर्सेंटेजमध्ये घ्या आणि व्यवस्थित टाका. कारण तुम्ही जर ग्रेडमध्ये घेताल तर ते फॉर्म तुमचा रिजेक्ट होईल जेव्हा डॉक्युमेंट चेक करतील त्यावेळेस. त्याच्यामुळं व्यवस्थित माहिती पर्सेंटेज काढून आणूनच तुम्हाला भरायचं आहे. ओरिजिनलवर जरी तुमचं ग्रेड असेल तर काही हरकत नाही, त्याच्यामध्ये छेडछाड करू नका. परंतु फॉर्म भरताना व्यवस्थित पर्सेंटेजमध्ये तुम्हाला भरायचं आहे. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन, अशा पद्धतीने ग्रॅज्युएशनचे तुम्हाला काय करायचे या ठिकाणी मार्क्स टाकायचे आहेत आणि सेम ॲज इट इज जेवढी क्वालिफिकेशन आहे संपूर्ण क्वालिफिकेशन्स तुम्ही इथे काय करा भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खाली पहा इथं येस करायचं आहे. महाराष्ट्राचे डोमिशियल आहात का? येस करा. त्याच्यानंतर विचारत आहे खाली पहा यामध्ये टायपिंग आहे का? तर येस करायचं आणि संपूर्ण जेवढी काही टायपिंग्स आहेत तिथं आपल्याला संपूर्ण टायपिंगची माहिती इथं भरायची आहे. जी-सी-सी असेल, मार्क्स टाकायचे, आउट ऑफ किती मार्क्स आहे, ग्रेड आहे आणि टायपिंग कोणत्या वर्षी तुमची झालेली आहे. ती संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची. इथं जर चूक झाली तर नंतर जेव्हा फॉर्म तुमचे चेक होतील आणि डॉक्युमेंट पाठवताल तिथे तुम्हाला रिजेक्ट केले जाते. त्याच्यामुळे व्यवस्थित इथं फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. संपूर्ण माहिती व्यवस्थित टाकायचं. त्याच्यानंतर स्टेट पर्टिक्युलर कॉम्प्युटर कोर्स म्हणजेच कॉम्प्युटर कोर्स आहे का? तिथं तुम्हाला नोच्या ठिकाणी काय करायचं? येस करायचं. फक्त एवढंच चेंजेस याच्यामध्ये करायचं. येस केल्याच्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला त्यामध्ये भरायची आहे. याच्यामध्ये सुद्धा एम-एस-सी-आय-टी टाका. त्याच्यानंतर ड्युरेशन्स 3 मंथची असते एम-एस-सी-आय-टी आणि ऑप्टेन्स मार्क किती आहे ते टाका. आउट ऑफ मार्क टाका. ग्रेड काय भेटलेलं आहे ते टाका. त्याच्यानंतर डेट ऑफ पासिंग आणि इयर संपूर्ण व्यवस्थित माहिती इथं टाकायची आहे तुम्हाला. त्यानंतर अदर काही टेक्निकल कोर्स असतील तर येस करा. त्याच्यानंतर बाकीचे जेवढे काही ऑप्शन्स आहेत ते संपूर्ण ऑप्शन्स काय असणार आहेत? नो असणार आहेत. त्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेटवर ज्या 2 व्यक्तींची आपल्याला साईन घ्यायची त्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला इथं भरायचं आहे. नाव, ऑक्युपेशन्स, मोबाईल नंबर, ॲड्रेस संपूर्ण टाकायचं. 2 व्यक्तीचा आणि इथं रिलेटिव्ह नसले पाहिजे, ऑथर्स असले पाहिजे. इथं तुम्हाला आता पेमेंटचे जे ₹100 केलेलं होतं, त्या ठिकाणी आपल्याला तिथं रेफरन्स नंबरची कॉपी करायची आणि ज्या तारखेला आपण पेमेंट्स केले ती तारीख टाकायची. त्याच्यानंतर फोटो आपल्याला अपलोड करायची, साईन अपलोड करायची, कॅप्चा टाकायचं, डिक्लेरेशनला क्लिक करायचं आणि फायनल सबमिट करायचं. अशा पद्धतीनं संपूर्ण फॉर्म तुमचा हा भरला गेलेला आहे आणि या संदर्भात अजून काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता.